तर मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक नवीन अपडेट आलेली आहे। ज्या महिलांनी जे सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेला त्या महिलांची यादी राज्य सरकारद्वारे जारी करण्यात आलेली आहे आणि याच्या अंतर्गत आता महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहे। त्याची ही अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणून या व्हिडिओला पूर्ण पहा। सोबतच तुम्ही तुमचे पैसे आलेत की नाही ते पण चेक करू शकता। ते कसे चेक करायचे ते पण सांगणार आहोत आणि तुम्ही लाडक्या बहीण योजनेची यादी PDF डाउनलोड करून कशी चेक करू शकता ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा। सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर बघा, लाडकी बहीण योजनाची जी आहे ना, महाराष्ट्र राज्य सरकारद्वारा एक लिस्ट जारी करण्यात आलेली आहे, ज्याद्वारे आता महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये प्रति महिना जी आहे मदत करण्यात येणार आहे। आणि जे लिस्ट आहे तुम्ही PDF द्वारे चेक करू शकता। आता ते कशी चेक करायचे ते तुम्हाला मी या आर्टिकलमध्ये सांगणार आहोत, पण त्याआधी तुम्हाला जे स्टेटस वगैरे कसं चेक करायचं आहे त्याच्या लिंक्स तुम्हाला कुठे मिळतील ते सांगून देतो। तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या या आर्टिकलची लिंक मिळून जाईल। तुम्हाला इथे खाली यायचं आहे आणि हे बघा, इथे जे आहे ना तुम्हाला लिस्ट चेक आणि इथे बघा तुम्हाला लाडकी बहीण योजना स्टेटस चेकचं ऑप्शन दिसतील। सगळ्यात पहिले तुम्हाला स्टेटस चेक करायचा आहे, नाहीतर तुम्हाला लिस्ट चेक करून तुमचा फायदा होणार नाही। म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिले लाडकी बहीण योजना स्टेटस इथे जे लिहून आहे तिथे येऊन क्लिक हिअरवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर काही या प्रकारचा पेज ओपन होईल आणि इथे आल्यानंतर तुम्हाला पुन्हा खाली जायचं आहे आणि इथे आल्यानंतर मित्र तुम्हाला जे आहे ना इथे सुद्धा एक ह्या प्रकारचा ऑप्शन भेटून जाईल। यामध्ये तुम्हाला इथे तुमच्यासाठी ॲक्टिव्ह लिंक दिलेली आहे बघा, लाडकी बहीण योजना स्टेटस चेक लिंक। इथे तुम्हाला क्लिक हिअरवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही या अशा पेजवर येऊन जासाल। आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे कनेक्शन प्रायव्हेट आहे कारण ही वेबसाईट आणखी राज्य सरकारने लाईव्ह नाही केलेली आहे, म्हणून तुम्हाला ॲडव्हान्सवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड टू टेस्ट MMLBY म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना MahaIT.gov.in। आता ही सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचीच वेबसाईट आहे, म्हणून तुम्हाला या वेबसाईटला ओपन करायचं आहे। आता ओपन केल्यानंतर तुम्हाला हे स्क्रीनवर काही अशा प्रकारे दिसणार। तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, खाली यायचं आहे आणि इथे लाभार्थी स्थिती लिहून आहे बघा, लाभार्थी स्थिती। तुम्हाला या लाभार्थी स्थितीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर हे बघा, मोबाईल नंबरनं तुमचं इथे लॉग इन होणार नाही आहे, म्हणून तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकूनच इथे जे आहे चेक करायचं आहे। तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे एंटर करायचा आहे, इथं जो कॅप्चा दिलेला आहे तो इथे सेंड करायचा आहे आणि गेट OTP वर क्लिक करायचा आहे। जसं तुम्ही OTP इथे एंटर करसाल तुमचं जे आहे पेज येऊन जाईल आणि जर इथे तुमचा फॉर्म अप्रूव्ह दिसत असेल किंवा तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे ऑलरेडी पैसे भेटलेले असेल किंवा तुमची जे EMI आलेली नसेल ते तुम्ही इथून चेक करू शकता, कारण हे बेनिफिशरी स्टेटस चेक करायचं आहे आणि लिंक्स कुठे मिळतील ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे ऑलरेडी, ठीक आहे। तर आता त्यानंतर मित्र हे सगळं झालं की यानंतर आता तुम्हाला जे आहे ना लाडकी बहीण योजनेची यादी कशी चेक करायची ते सांगतो। सगळ्यात पहिले Google Chromeवर यायचं आहे आणि इथे तुमच्या जे जिल्हा असते ना, आता जसं समजून घ्या पुणे आहे, पुणे हा एक जिल्हा आहे, पुणेच्या समोर कॉर्पोरेशन लिहायचं आहे बघा, कॉर्पोरेशन काही या प्रकारे लिहायचं आहे, पुणे कॉर्पोरेशन किंवा धुळे कॉर्पोरेशन। मुंबईचा बहुतेक BMP लिहावं लागेल, बृहमुंबई नगरपालिका असं आहे, म्हणून त्याच्यावर BNM का BNP असं काहीतरी लिहावं लागेल। आता सध्याला आपण इथे धुळेचं घेणार आहोत। धुळे तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव घ्यायचं आहे, जसं आता आम्ही जे धुळ्याचं आहे तर धुळेचं आपण इथे लिस्ट चेक करणार आहोत। तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं लिहायचं आहे, नांदेड असेल नांदेड, अमरावती असेल अमरावती, नागपूर असेल नागपूर। तुम्हाला तिथे लिहून सर्च करायचं आहे धुळे कॉर्पोरेशन। आता मी धुळे कॉर्पोरेशन लिहून सर्च केलं आहे, तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं सर्च करायचं आहे बघा। धुळे कॉर्पोरेशन लिहून आल्यानंतर इथे तुमच्या जे आहे लिस्ट जे तुमचं जे हे राहते ना कॉर्पोरेशन त्याची वेबसाईट जे तुम्हाला इथे येऊन जाते आणि हे बघा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी आलेली आहे। तर हे मित्र धुळे धुळेचा जो जिल्हा आहे ना तिथली यादी आहे। तुम्हाला तुमच्या इथली जर करायची असेल तर तुम्हाला ते ओपन करावे लागेल, हे बघा काही या प्रकारे। आणि इथे जे तुम्हाला लाडकी बहीण योजनाची जी आहे असं काहीतरी खाली ऑप्शन मिळूनच जाईल, त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हे बघा तुमच्यासमोर काही या प्रकारचं ऑप्शन येईल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी। बघा ही आहे ती लाभार्थी यादी। आता तुम्हाला इथे आहे ना डाउनलोडचे ऑप्शन दिसत असेल तर तुम्हाला इथे काहीच नाही, फक्त डाउनलोडवर असं क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिकली मित्र हे बघा इथे आहे ना लिस्ट जी आहे डाउनलोड होत आहे। तर या प्रकारे तुम्ही आहे ना लाडकी बहीण योजनेची यादी आता तुम्ही डाउनलोड करू शकता। आता यादी डाउनलोड केल्यानंतर काय करायचं आहे तर मित्र तुम्हाला ती यादी ओपन करायची आहे। जशी तुम्ही यादीला ओपन करसाल हे बघा खूप साऱ्या महिलांना जे आहे ना त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर नसतं माहीत। रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे काय असते बघा, हे ॲप्लिकेशन नंबर जे तुम्हाला इथे दिसत आहे ना हाच तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे। तर सगळ्या महिलांनी हाच नंबर जर आपला इथे घेऊन
इथून तुम्ही कॉपी करून पूर्ण त्याच वेबसाईटवर, ज्या वेबसाईटवर तुम्हाला मी स्टेटस कसं चेक करायचं ते सांगितलं होतं, त्या वेबसाईटवरून तुम्ही करू शकता. इथे यायचं आहे test.mmlby वर येऊन लाभार्थी स्थितीवर क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा हा नंबर टाकायचा आहे. कॅपचा क्लिक करून मित्र तुम्हाला तुमचा जे आहे स्टेटस इथून चेक करून घ्यायचा आहे, जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड असेल तर. आता ही जी वेबसाईट तुम्हाला मी सांगितलेली आहे मित्र, यामधून तुम्ही पेमेंट स्टेटससुद्धा चेक करू शकता. ज्या महिलांना योजनेचा फॉर्म तर अप्रूव्ह झालेला आहे, अप्रूव्हचे मेसेज आलेले आहे, त्यांच्याजवळ रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा आहे, पण त्यांना पैसे मिळालेले नाही, त्या महिला इथून जे आहे ना रजिस्ट्रेशन म्हणजे चेक करून त्यांचा पेमेंटचं स्टेटस चेक करू शकतात की का नाही आलेलं आहे. ठीक आहे, तर काय या प्रकारे मित्र तुम्ही लाडकी बहीण योजनेची यादी PDF मध्ये डाउनलोड करू शकता आणि चेक करू शकता त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही. काही या प्रकारे ही आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे मात्र वाजवायला विसरू नका. आपण भेटूया पुन्हा एका नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत मला द्या रजा. जय महाराष्ट्र.